पूजा करायची का? काय JCBची जागेची करायची ना. लहानपणी सारखी मजा करू जरा आपण. गँग भुंग 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 गँग खुर 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 गँग 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 बुंग 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 हा गुंग गुंग बुंग बुंग खर 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 खर. ये देखो गाइस, यहाँ पे काम चल रहा है और यहाँ पे देखो कोंबडिया कोंबडिया आलेल्या आहेत. कोंबडिया खायला डेंजरस आहे हे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. खरं तर हा व्लॉग खूप आनंदी स्पेशल असणार आहे, कारण की आपल्या नवीन घराचं काम आज चालू होणार आहे. होय, गेली मला वाटतं 20-22 वर्ष झाले ह्या घरात राहतो आहे. चिखली गावठाणाचं चिखली शहर होताना मी पाहिले, आणि पहिलं 1 रूम होते, त्यानंतर 2 रूम झाल्या, मग 3 फ्लोअर झाले. ते सगळं अनुभव घेत तो सगळा आयुष्याचा प्रवास पूर्ण करत आज फायनली एक नवीन घराचं काम आज चालू होतं आहे. कारण की फॅमिली वाढलेली आहे. पहिले आम्ही 4च होतो, आता 6 जण झालो आहे, 6चे 7 झालो आहे. मग त्यांना थोडं वरती जा खाली आहे, कारण अर्ध्या गुंठ्यामध्ये 3 फ्लोअर आहेत ना, त्याच्यामुळे वरती जा खाली खूप होत होतं. म्हणून मग म्हटलं एका ठिकाणी जागा घेऊन बांधूयात, म्हणून मग जागा घेतली. आणि ती आहे पुणे सिटीपासून थोडीशी बाहेर. म्हटलं शहरात राहिलो आहे, पण आता शहरापासून थोडंसं बाहेर राहूयात, म्हणून मग शेल पिंपळगाव या ठिकाणी घेतलेली आहे. आळंदीच्या पुढे आहे ते गाव, चाकण शिक्रापूर हायवेलाच. मग थोडे गावासारखा एरिया आहे, आणि तिथून पुण्यात यायचं म्हटलं तर अवघे एक 15 ते 20 किलोमीटर पुणे आहे तिथून, त्याच्यामुळे तेही होऊ शकतं. अशा अनुषंगाने तिथे जागा घेतलेली आहे, आणि आज फायनली काम चालू होत आहे. इथून पुढे एक 6-7 महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल. एकच फ्लोअर बांधायचं आहे, खाली आपलं ऑफिस, आपल्या पॉडकास्टचे स्टुडिओ बांधायचं आहे. त्याच्यामुळे आत्ता पॉडकास्ट मी थोडे थांबवलेले आहेत. म्हटलं एकदा प्रॉपर सेटअप झालं ना की मग काही टेन्शन नाही, मग कंटिन्यू चालू होईल. म्हणून मग तिथे स्टुडिओ पण आपल्याला उभा करायचा आहे, आणि वर फर्स्ट फ्लोअरला सगळं राहण्यासाठी तशी सोय आहे. हळूहळू तुम्हाला ते सगळं बांधकाम, सगळं कन्स्ट्रक्शन तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळणारच आहे. चला तर मग आज नारळ फोडून पाया खांदायचं काम चालू करणार आहेत, आणि मग पहिल्या दिवशी जाणं गरजेचं म्हणून आज जाणार आहे. याच्यानंतर मग रोज तर नाही जाणार आपण, टप्प्याटप्प्याने बघूयात. जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर मग जाऊयात आपल्या नवीन घराच्या बांधकामाकडे. चलो. आळंदीतला नवीन रस्ता, आळंदीच्या नदी काठी कडकडने येतो. असंच आळंदी बायपास होऊन हा पुढं आपल्या शेळपिंपळ गावाकडे जातो हा रस्ता. आळंदीच्या मेन सिटीत जायची गरज पडत नाही, आळंदीत ट्रॅफिकमध्ये अडकायची गरज नाही. हे बघा, इंद्रायणी नदीच्या कडकडे हा रस्ता आहे. समर्थ नगर आलं. तिला JCB काही इथंच येऊन थांबलाय. सांगायचं त्याला पुढं घ्यायला. चला JCB का एक आज काम आहे JCBचं, ते येऊन थांबलं. नाही त्यांना सांगा ना तसं, काच खाली घेतो आवाज द्या त्यांना. आज पाया खांदायचंय, झोपले काय उठले झोपले होते. हे सगळं प्लॉटिंग, आणि त्याच्यामध्ये इकडंच आहे, तिथंच आता काम चालू करायचं आहे.
ह्याला कुठं बघितल्यासारखं वाटतंय ना कुठं पोराला. काय माहिती. आलोय आपण आपल्या प्लॉटवरती आणि आता बघा JCB पण आलाय आणि आता इथंच बघा ही जागा आहे पुढची, तेच आता खांदून वगैरे सगळं व्यवस्थित करून बांधकाम करायला चालू करायचं. असा विषय एकदम. आता पूजन वगैरे करायचं आणि काम चालू. पुसलंय ना गोकुळ जाधव क्षेत्र, तेच आता इथंच चालू आहे. पूजा करायची का काय JCBची जागेची करायची ना. करा तुम्ही करा, माझं काय नाही. एवढ्या उन्हात पूजा, एक लय ऊन आहे काय. पावला चला ठेवा तिथे, ऊन आहे असंच होते. चालते करा चालू या खांदायला मारा पाहिलं पावलं. चलो गायच हे बघा काम तिकडं चालू आहे. एवढं बेकार ऊन आहे ना, कुठं बसावं काय कळत नाही. लईच बेकार उन्हाळा आहे. आता त्याचं तो काम करेल, आपलं थांबायचं लक्ष द्यायचं काम आहे त्याच्यामुळं. आणि खरंच म्हणतो ना महाराष्ट्रात अवघड आहे, कारण ते आल्याच आहे. एवढी जागा आहे, अर्ध मटेरियल इकडे टाकावं लागेल, अर्ध तिकडे टाकावं लागेल, रस्ताच ब्लॉक होईल, ट्रॅक्टर ट्रॉलीज लावायला लागेल, मटेरियल लावावं लागेल, ह्याव त्याव. त्या आईला म्हणलं हे का उगा कुठानं वाढवतात काय माहिती. सर्व म्हणलं भाऊ अर्ध मटेरियल रस्त्यावर टाक, अर्ध मटेरियल इकडे टाक, संपला विषय. जमत असेल तर बघ. थोडं प्रेमानेच बोललं, एवढं काय रागात नाही बोललं. ठीक आहे म्हणले करू. मग आता त्यांनी केलं आहे काम चालू. 1 वाजता बरोबर काम चालू झालं आहे. आता व्हायला पाहिजे 4-4, 5-5 फूट खोल जायला पाहिजे. 5 फूट पप्पांचं म्हणणं आहे, पण आता दगड वगैरे पाषाण म्हणतो ना आपण, ते लागले. बघूया आता कवर चालतं त्याचं काम. आणि हे झालं की उद्या लगेच मग सिमेंट बाकीच्या गोष्टी आणून टाकायचं. झालं आहे डिसेंबरपर्यंत कामाचा तडाखा चालूच आहे. डिसेंबरपर्यंत होईल पूर्ण. प्लॅनिंग असं आहे, खाली पार्किंग आणि वरती 3 BHK, 3 बेडरूम, हॉल, किचन, जिना असं. आणि खाली आपल्याला ऑफिस आणि स्टुडिओ, मेन जे आपलं हे होतं ना पॉडकास्टचा स्टुडिओ, तो करायचा आहे. त्याचं पण प्लॅनिंग आहे. हळूहळू सगळं पाहायला मिळेल. चला आता काम चालू आहे. चला आता ड्रोन बी उडू आहे आपल्याकडं कामाला, तर उडूया तर ड्रोन, बघूया कसं होत आहे. आता त्यांचा रस्ता बंद व्हायला लागला. फार एवढं सगळं खांदून काढलंय. पॅक झालं, कारण आता इकडून यांना राहिला, यांच्या एंट्री बंद होईल म्हणून मग एवढं मटेरियल काढलंय. अजून लय काढायचं आहे बाबा. एवढंच आहे. एक कोपरा निघालाय फक्त, एक कोपऱ्यातलं मटेरियल बघा किती निघाले. एवढा अख्खा डोंगर निघाला एका कोपऱ्यात फक्त. इथं बघा केवढं, अजून तर लय खांदायचं आहे. हे बघा इथून या कोपऱ्यातल्या पिलरपर्यंत खांदायचं आहे. हा मधला पिलर आणि हा तिकडचा कोपऱ्यातला पिलर, एवढं खांदायचं अजून. एवढं ज्याच्यात एवढं मटेरियल निघालं आहे. आयला डेंजर काम होले. जेवायची वेळ आहे. हे बघा डबा आणला होता घरून, तेच चालू आहे. तिकडं JCBचं काम चालू आहे. म्हणजे जेवून घ्यावं, असं जेवण चाललंय. गाईज म्हणलं जरा आराम करावा. आता बघा किती वाजलेत, 4:39. चला बघूया किती खांदून झालंय ते. आवाज तर येणं मशीन बहुतेक बंद आहे काय ना. हा बंद आहे मशीन. हे बघा पप्पा ते बसले निवांत खुर्ची टाकून. डिझेलला गेलेत ना, अजून नाही आलं. डिझेल आणायला गेलेत.
डिझेल संपलं वाटतं बहुतेक, त्याच्यामुळं किती झालं आहे बघायचं का. बघा इकडं एवढा ढिगोरा लावला आहे आणि अजून निम्मा पण नाही झाला अजून खांदून. 1 ते 4 लावले तरी बी निम्मा नाही खांदून झाला. इकडं बघा अख्खा रस्त्यावरती ढिगारा लागला आहे, इकडे बी लागला आहे. ॲक्च्युली हे ना इथून हे अजून हे 2 पिलर हे हा पिलरपर्यंत खांदायचं इथपर्यंत, इथून ह्या घराच्या लाईनपर्यंत अख्खं अजून खांदायचं एवढं. मला वाटतं उद्याचा दिवस भी जाते का नाही याच्यातच, हा ना खांद्यात. ये देखो गाइस यहाँ पे काम चल रहा है और यहाँ पे देखो कोंबडिया आल्या आहेत. कोंबडिया खायला डेंजरच आहे हे. फुल गावाला आल्यासारखं फिलिंग राहू इथं तर, हा ना. काय तिकडं कोंबड्या अजून पळत येते एक, दिसली का. त्याला कोंबड्या वारड्यात फुल गावाला आल्यासारखं फिलिंग वाटतं इथं. आणि पुणे सिटीपासून इथले 20 किलोमीटरवर का फक्त. येतो ना आवाज कोंबड्यांचा. बस शेवटी आपल्याला जसं पाहिजे नव्हतं ना गावाकडचं थोडं फिलिंग वगैरे, गावाकडं राहिलं बरं वाटतंय. तसंच आहे काही जागा इथं. आता किती दिवस राहते अशी माहीत नाही, कारण परत पुण्यात जसं चालतं तसंच होणार आहे. पुण्यात गेलो तेव्हा असंच होतं प्लॉटिंग, अशीच मोकळी जागा होती आजूबाजूला. आता सगळं भरलं आहे, तसंच इथं पण होईल तेव्हा होईल. पण आता आहे तोपर्यंत तर घ्या राहू. आलेलं आहे हे बघा, डिझेल घेऊन आल्यात वाटतं. हे आणलं आहे ना, यांडात आणलं आहे. आता डिझेल वाचायचं आहे 3 चालू. जरा लहानपणी सारखी मजा करू जरा आपण. काय बुंग 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 gang खुर 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 gang 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 boom 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 gang khur 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 gang 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 boom हां जाईन तिकडे. पलट JCB खोदाय असंही कायम नसेल तर बघत बसा, मग काय तर. ढकल 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 गाशी. चांगला टाइमपास होते आपला, तुमचं मन होते बघून बघून आहे ना गाईज. बघायचं असेल तर उद्या पण आहे या, पण त्याला ब्लॉग अपलोड होस तर संपून जाईल हा ना. ढकल 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 त्याच्या गावात असला दगड बाहेर पडलाय. हो ना देखो ना गाइस, 6:30 वाजत आले. 6:30 बघा. इथंच व्लॉग एडिट करत होतो, ते काम झालं आहे. आणि आता आहे ना JCB पार आपल्या कोपऱ्यावरती आला आहे.
एक 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 उरकीत आलाय तो. हे बघा खड्डा बघा. झालं बऱ्यापैकी. आणि उद्यासाठी त्यांनी थोडं काम ठेवलं आहे बाजूला. जरा संध्याकाळ झाली, जरा ड्रोनला सनसेट व्हायचं वेळ आहे. जरा ड्रोनने बघू कसं दिसते. आपण जिथं राहणार आहे ते आजूबाजूचा परिसर सनसेटच्या टाईमला कसा दिसतो ते पाहूया. चलो. रात्रीचे बघा 7:40 झाले तरी अजून काम चालूच आहे. काय कळा ना एवढं वेळ केला वाटतं सगळं. सगळं केलंच म्हणायचं तरी कोपरा राहिला. कधी उद्या करतो म्हणला की मग का करतोय आजच. तर मित्रांनो हा व्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि घर पाहायचं असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पूर्ण घर कसं बनतं आहे याचे व्लॉग मी हळूहळू अपलोड करणार आहे. जसं घर बनत जाईल तसे व्लॉग मी अपलोड करत जाणार आहे. सो स्टे ट्यून अँड चलो बाय बाय.